तर जय महाराष्ट्र मित्रांनो, आजचा विषय असा आहे की आपल्या देशामध्ये जे काही सरकार आहे, म्हणजे जे BJPचं आज सरकार आहे, तर मित्रांनो या लोकांकडे आपल्या देशातील जे बिझनेसमॅन आहे, मोठमोठे बिझनेसमॅन आहे, या बिझनेसमॅन लोकांचे किंवा जे अदर लोक आहे, त्या लोकांचं जे 20 लाख करोड किंवा 30 लाख करोड हे जे कर्ज आहे, हे कर्ज माफ करण्यासाठी यांच्याकडे पैसा म्हणजे सरकारकडे पैसे आहे. पण आपल्या देशातील शेतकरी लोकांचं जे 1 लाख करोड किंवा 2 लाख करोड किंवा 3 लाख करोड रुपये कर्ज आहे, ते माफ करण्यासाठी यांच्याकडे पैसे नाही असे हे म्हणतात. पण मित्रांनो, आज आपल्या देशामध्ये जे काही पॉलिटिकल लीडर किंवा अदर जे पर्सन्स आहे, ते मोठमोठा स्कॅम करून किंवा करोडो रुपयाचा भ्रष्टाचार करून फरार होत आहे किंवा जे लाखो करोड रुपये डुबत आहे. हे पैसे कुठून येतात? आणि हे आपल्या देशातील सरकार म्हणते की आपल्या देशाकडे पैसा नाही, सरकारकडे पैसा नाही. मग हे करोडो रुपये यांचे माफ करण्यासाठी पैसा आहे. तर काही दिवसा अगोदर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची गोष्ट चालू होती आणि शेतकऱ्यांचं कर्ज हे माफ करू अशी सुद्धा गोष्ट चालू होती. आणि आपल्या महाराष्ट्राचे CM सुद्धा म्हणत होते की आम्ही आपल्या देशातील लोकांचं कर्ज माफ करू. पण मला वाटते हा जो विषय आहे कुठे गायब झाला, कुठे गेला हेच कळत नाही. तर मित्रांनो, मला वाटते की आपल्या देशातील शेतकऱ्यांचंच नाही तर अदर लोकांचं सुद्धा या लोकांना काही घेणं देणं नाही आणि यांना काही करायचं नाही. तर म्हणून मला वाटते की आपल्या देशातील लोकांना विचार करायला पाहिजे आणि आपल्या देशातील गोरगरिबांच्या मुलांना या राजनीतीमध्ये जायला सपोर्ट करायला पाहिजे. कारण की मित्रांनो, आता ह्या लोकांचे पोट भरलेले आहे, त्याच्या पेट्या निघून राहिल्या आणि यायले लोकांशी काही घेणं देणं नाही. बस आपले रिश्तेदार, आपले दोस्त, मित्र ह्याच लोकांचं फक्त पोट भरायचं यांना काम येते. तर मित्रांनो, आपल्या देशामध्ये अशा प्रकारे राजनीती चाललेली आहे आणि या राजनीतीला जर बदलायचं असेल किंवा बदलवायचं असेल तर आपल्या देशातील युवा पिढीने यांच्या अगेन्स्ट ॲक्शन घ्यायला पाहिजे आणि पॉलिटिकल सिस्टममध्ये जायला पाहिजे. ओके, तर जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.